चाललोय. On a new adventure. और आज का व्लॉग ये सिर्फ स्टार्टिंग में हिंदी में करूंगी, पर पूरा व्लॉग मैं करूंगी मराठी में, क्योंकि बहुत सारे रिक्वेस्ट आ रहे थे कि मराठी में करेंगे. तर आज आम्ही कुठेतरी सरप्राईज व्हिडिओसाठी चाललोय. तर ते तुम्हाला समजेल पुढे पुढे. म्हणजे आम्ही जिथे चाललोय त्यांनी मला इंस्टाग्रामवर मेसेज केला होता, तर आम्ही तिकडे चाललोय. तर बघूया कुठे चाललोय. आज खूप पाऊस पडतो आहे. काल तर नव्हता पडत, परवा पण नव्हता पडत, आजच पडतोय. आज आपण निघालोय तेवढा पाऊस पडतोय. आणि आज आम्ही सकाळी स्विमिंग साठी पण जात होतो, तरी पण जेवढा जोरात पाऊस पडत होता तरी पण आम्ही स्विमिंग केलं. मजा आली ना पण. वॉटर बेबी. ओके ए चला. आणि कोण आले आज रिवाला भेटायला? क्या चल रहा है? अच्छा भूक लागली आहे. अरे भरपूर खायला. हा आज तुमच्या सगळ्यांची डिमांड पूर्ण होणार. मराठीमध्ये ब्लॉग आहे. आणि आज अंकिता आलेली रिवाला गिफ्ट घेऊन, कारण की रिवा तिला भेटतच नव्हती. तिच्या जॉबचा आणि रिवाचं स्कूल आणि सगळं ऍडजस्टमेंट होत नव्हती. आणि सॅटर्डे संडेचं रिच्युअल तिचं इकडे तिकडे. पण फायनली आज भेटलोय. आणि मग तिला सुट्टी होती तर मी तिला बोलली चल. सो हम लोग जा रहे हैं. चलो यार, खूपच जोरात पाऊस पडतोय ना. गाडीत बसायला पुरता पण टाइम नाही. खूपच पाऊस पडतोय. मगाशी मी आली तेव्हा तर थांबलेला पूर्ण. काय माहिती. तो सानवा तुम्ही आ चुकी है. मला चिकला नाही, सानवा तू आली आहे. आजचा ब्लॉग मराठीत आहे सानू. कारण की खूप रिक्वेस्ट आलेल्या मराठीत ब्लॉग चलो बघूया आता. सरप्राईज विजिट. ही पण सरप्राईज विजिट होती. मला व्हिडिओ कॉलवर काही की असं नव्हती दिसली. वेगळं वाटतं. असू द्या ना दीदी. बघा यांना सरप्राईज विजिट भेटेल ना. मी तुम्ही सांगितलं नाही तर मी सांगितलं असते सगळ्यांना. मी तेच बोली सांगू नका म्हणून तुम्ही. मी तिला तिने सकाळी पण मला फोटो पाठवला ते आरती वगैरे झाली तेव्हा. खुश होणार. एक मिनिट थांबा. मी आपल्याला सांगत नाही. जय साईराम. या या दुसरी आली आहे. हा घरची बाबा, एकदम घरची. जय साईराम. मोठे बोलली होती की या दुपारपासून आम्ही वाट बघतोय तुमची. दुपारपासून आज मला पण म्हणजे त्यांनी बोलवून घेतलं. बहिणीला इंट्रोडक्शन कर द्या. म्हणजे शिकणार नाही असं असणार नाही. भाऊला पण घेऊन यायचं ना. भाऊ बिझी. रात्री जरा हे करणार. जेवढे व्हिडिओ मध्ये करते शांतच आहे. मम्मा हे करू, मम्मा ते करू. फोटो दिलायची. सरप्राईज मिळाली. ते सगळं चालणार. हा म्हणजे ते असं बोलणार आणि आपण वाचायचं. तिने लावायचं असं हात फिरवला तरी तिला बरोबर ऐकू. ऑडिओ चालणार तिथे. आपल्याला हात फिरवायचा. साईबाजांनी चालू केलं असं पण करू शकतो. दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी
त्याला थोडं वेळ लागतो कारण ते थोडंसं म्हणजे आता म्हणून हे केला त्याच्यानंतर परत दुसरा अध्याय चालू. तेच आहे कुठे मॉलदीव्स मध्ये चवळीची भाजी. चवळीची भाजी खाल्ली होती भात आणि हा बरोबर. तेव्हाच तुम्हाला इंडियन रेस्टॉरंट भेटलेलं. मी आता आम्ही इकडे जेवायला बसलोय आणि आम्ही प्रसाद आहे. प्रसाद आहे आणि आम्ही तिघी एका ताटामध्ये म्हणजे सानवात अंकुवत आणि मी आणि एका ताटामध्ये आम्ही किती केवढं मला घेतलंय काय खायचं पाहिजे बाबांचा खाऊ आहे. फेवरेट आहे बाबा. मला डेअरी मिल्क वगैरे आवडत नाही. बाबांचा खाऊ आहे तसं घ्यायचं आपण सामान ठेवून गेलेलं आहे तिकडे. तिथून आता इथे डायरेक्ट येते 3-3:30. छान वाटले. थँक्यू. तुम्ही थँक्यू आल्याबद्दल. सरप्राईज दिला तुम्हाला ताईने आणि मला सांगितलं सांगू नका तिकडे आपण जाऊया. मला बाबांच्या विचारच नाही केलेला. आणि पाऊस पण आहे. मी बोलली येऊ जाऊ काय करू पाऊस पण बघा सगळा कॅन्सल झाला. मला पण असे संकेत मला फोन आला 6 वाजता की मी काय करू येऊ तुम्ही मला या ना. मी पण किती कॅन्सल झालो मी नाही येणार म्हणजे जात नाही गावी तर या तुम्ही आणायला चालू. साईराम. तर आम्ही निघालो तिकडनं. तर कसं वाटलं सगळ्यांना? खूप मस्त कारण की अनएक्सपेक्टेड होतं सगळं. आम्हाला माहिती नव्हतं. आम्ही गेलेलो ते साई पारायण होतं त्याचं पण दर्शन एवढं सुंदर झालं. आणि तिकडेच बाजूला एक मठ होता. त्या मठामध्ये त्यांचा 2 दिवस रुद्राभिषेक चाललेला त्या पादुका. आणि आम्हाला पण तिकडे एवढी गर्दी होती ते बोलतात सकाळपासून. पण आता एकदम मस्त दर्शन झालं. प्रसाद पण भेटला. मस्तच वाटलं एकदम. कसं वाटलं? आता घरी चाललोय आणि आम्हाला समजलं आता लक्षात आलं पटकन की 25 ऑगस्ट आहे मामीचा बर्थडे आमच्या. आता आम्ही मामी आईकडे चाललोय. रिवा केक किती रे रिवा? हो घेऊन गेले. ओके चलो. वो कुछ तो दिखा रही है. ओहो जाऊ दे आता बस. ये स्टिकर नहीं है ये एक्सटेंशन है. हैप्पी बर्थडे टू यू. हैप्पी बर्थडे टू यू. हैप्पी बर्थडे डियर मामी. हैप्पी बर्थडे टू. आईला बरं खाऊ दे. खाऊला नेल्स वाल्या हाताने खाशील. आता किती वाजले? 12:30 वाजलेत आणि आम्ही आपल्या मामीचा आणि आम्ही चाललोय आता घरी. आणि आजचा दिवस खूप मस्त गेला ना रिवा. मजा आली ना. अंकुमातू पण आलेली. अंकुमातूने गिफ्ट दिलं. तू दाखवलं ना अंकुमातूने काय गिफ्ट दिलं? आणि सानिका मातूने आणि ऋतुमातूने काय गिफ्ट दिलं ते ते मी स्टोरीवर टाकलेलं. तर तुम्ही बघितलं असेल तर खूप असं दिले काय काय तिला खेळली. आणि त्याच्यातले अर्धे गेम ती खेळून पण झालं तिने. तोंड बघ. आणि थांब ना अंकुमातूने पण मस्त गिफ्ट आणलंय. ते पण तिला त्याचं टॉप खूप आवडलंय पॅन्ट पेक्षा. पण मला पॅन्ट आवडली. नाही ना दिवा मी घालेन. मी घालू. आणि तिला तिला नेल पण ऍक्च्युली म्हणजे माझ्या मामीची मुलगी आहे ती नेल्स करते.
तर तिला तेच आहे, ती तिकडे गेले की तिला फक्त नेल्सच करायचे. जेव्हा तिथं आतमध्ये ती नेल्स करते तर तिला तिकडेच जायचंय. तर आता मीच ब्लॉग एंड करते. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तर कमेंट्स मध्ये सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.